आज खूप त्रास झालाय आम्हाला. खूप नाराज झालोय आम्ही डीजे मास्टरवरती. असं काम जमणार नाही. डीजे मास्टर चांगले आहेत पण त्यांची साऊंड सिस्टीम कोणीतरी खराब करून गेलं. बघा मित्रांनो, असं करत नका जाऊ. ज्या तुम्ही वायरिंगवरती पाय बी देता तेव्हा लक्ष द्या प्लीज, कारण की एक एक गोष्ट खूप महागाची असते. डायरेक्ट त्या वायर्सवर आपण खुर्ची वगैरे ठेवतो, ज्याच्यावरती पाय बी लागतो, तो तिथं लक्ष द्या थोडंसं. चला बोलत माझ्याकडे पंचांचा आला ग्रीन सिग्नल. मॅचला करूया सुरुवात. पहिला बॉल. हो, पहिलाच बॉल ड्राईव्ह केला गॅप मधनं, फटका चांगला आहे. हो, वॉटर फिल्डिंग, चांगली फिल्डिंग झाली आहे. बॉलची गती कमी केली. आउटफील्ड मध्ये बॉल अडवला जातोय. पिंपलचा फिल्डर तिथे उभा होता. चांगली फिल्डिंग 30 सेकंडच्या आतमध्ये 2 धावा मिळतील. 2 धावा पलकचा संघाचं श्री गणेश स्वतःचं अकाउंट ओपन केलं. आपण बघतोय बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर संतोष. अनिकेत समोर पुण्याचा संतोष. पुढचा बॉल. हो, फुलर यांचा बॉल होता. फुल टॉस, फायदा घेऊ शकला नाही. दिशा दिली, मनगडाच्या सहाय्याने वळवलं. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर उभा. दोन्ही फटके चांगले होते पण दोन्ही फटक्यांना गॅप मध्ये ढकलण्याच्या नादामध्ये फिल्डर तिथे उभे होते. 2 बॉल 3 धावा. सेकंडला सरकला ईशान ओम म्हात्रे. पुढचा बॉल ओम साठी संतोष. हो, दिशा दिली आहे. फटका चांगला चाललाय बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या दिशेने. 4 धाव्यांसाठी पहिला चौकार ओमच्या बॅटमधून. प्रयत्न, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला सरळ हातामध्ये देऊन बसलाय. फलंदाज होतोय वाट. पहिला धक्का दुर्वी 11 ला. चांगला स्क्वेअरला घेतोय मिड विकेटला. डीप मिड विकेटला फिल्डर तैनात आहे. 2 मिळतील. 2 ने दाफल पुढे जाईल. दाफलकावरती 1 धावा. 9 चेंडू झाले या ओव्हरचे. 5 ओव्हर झाले, सर माफ करा. षटक संपन्न. पहिल्या षटका अखेर 1 गडाचा मोबदल्यामध्ये ओमची विकेट मिळाली. त्या एका गडाचा मोबदल्यामध्ये धावसंघ दाफलकावरती एकूण 9. बॉलिंग ट्रॅक वरती रमेश येतोय. अप्रतिम सिंगर म्हणून आता रमेश कोळेगाव मध्ये उभरतोय, पण सध्या तो आता बॉलिंग ट्रॅक वरती कोळेगाव एंड कडनं पंचांच्या उजव्या बाजूने. पहिला बॉल अनिकेत साठी. चांगला बॉल ओव्हर फ्रॉम द बॉडी. लांब ठेवायचा प्रयत्न. ओ पिच सरळ रक्षकाच्या मध्ये डॉट बॉल.
थर्ड बॉलने सुरुवात, चांगली बॉलिंग करावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 9 आलेत. रमेश, हो हो हो, वॉट डिलिव्हरी, जबरदस्त जबरदस्त बॉलिंग, सलगचा दुसरा डॉट. अनिकेत सलामीला आलाय. अनिकेतचा विचार केला तर 2च धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. जवळपास तो 2 डॉटही खेळला. धावाचा फलकावरती फक्त आणि फक्त 9. सूरज काहीतरी सांगतो, सूरज काहीतरी कानमंत्र देतोय. आता काहीतरी विचार आणि कानमंत्र विनिमय अनिकेतला एक्झॅक्ट सांगतो. थोडासा कव्हर होऊन सफल होऊन खेळ, तोच प्रयत्न आता अनिकेतचं बघायला भेटेल. पण सध्या बॉलिंग चांगली होती. रमेश, ओ ते सांगितलं आणि तसाच फटका खेचला. लॉंग ऑनला बॉल चालला. एकच धाव मला स्ट्राईक हवी आहे सूरजला, ती त्याने घेतली आहे. कॉन्फिडेंटली सांगितलं. स्ट्राईक त्याच्याकडे ठेवले धावसंख्याच्या फलकावरती एकूण 10. माझ्याकडे डबल फिगर दुहेरी अंकाने 10 वरती धाव फलक. 3 बॉल 10 धावा. पुढचा बॉल हो वलवलाय मनगडाच्या साह्याने, हातामधलं जोर दाखवलंय सूरज पाटीलचा. आहे तो षटकार. त्याचं उत्तर उदाहरण त्याने दिलं. रमेशचं बॉल अगोदर त्याने बघितले सुद्धा. 3 बॉलचं त्याने मात्र अभ्यास केला आणि त्याच स्टाईलने षटकार मारले. आता फटका बसलाय आणि बॉल हवेमध्ये झेल ड्रॉप. जजमेंट नाहीये, चुकीची फिल्डिंग. अशी फिल्डिंग जमणार नाही, असं काम जमणार नाही. खराब फिल्डिंग, सोपा झेल, हातामध्ये पडलेला झेल झालाय ड्रॉप. इथे मात्र संतोष नाराज झालेत. त्याला माहिती आहे हा झेल खूप महत्वाचा होता सूरजचा. 18 धावा झालेत. शेवटचा बॉल बाकी आहे. सेकंडला पुन्हा सूरज, 9 सेकंडला निकेत उभा अजूनही. हो चांगला बॉल आहे. इथे रन आउट, डायरेक्ट हिट. बचावलाय धोक्यामधली विकेट सुरेश पाटील. आणि 1ने धाव फलक पुढे जाईल. धाव फलकावरती आपण धावा बघतोय एकूण 19. म्हणजे या ओव्हरमध्ये आले एकूण धावा 10. हे षटक राहिलं 10 धाव्यांचं, ज्याच्यामध्ये एक षटकार सूरज पाटीलचा आणि स्ट्राईक पुन्हा त्याने त्याच्याकडेच ठेवली. हॅलो हॅलो हॅलो. चल वरती चल. 2 ओव्हर धावाचा फलकावरती एकूण 19. तिसऱ्या ओव्हरमध्ये आला बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर प्रदीप. हो हो हो, पहिलाच बॉल हवेमध्ये, फिल्डर दूर वरून येतोय. डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग, बॉल ट्रॅव्हल होतोय. चांगली फिल्डिंग, थोडीशी मिस्टेक बघायला भेटली. फर्स्ट अटेम्प्टला बॉल टप्पा पडला, बाउन्स झाल्यानंतर थोडस टर्न आणि त्यानंतर 2 धावा. 2 धाव फलक पुढे जाईल. धाव फलकावरती 21. 3 धावा, सॉरी माफ करा, 3-22. पहिलाच बॉलवरती 3 धावा. बॉलिंग ट्रॅकवर प्रदीप आला, शॉर्ट रनने बॉलिंग करतोय. सेकंडला अनिकेत साठी सफल झालाय. फटका बसलाय, स्क्वेअर लेग येतोय. हो प्रयत्न चांगला झेल ड्रॉप. दूरचा पल्ला पार केला होता. पुन्हा 2 धावा मिळतील. 2 अजून धाव फलक पुढे जाईल. 24. 2 बॉल 24 धावा धाव फलकावरती. झेल थोडा कठीण होता बालाजी, प्रयत्न चांगले केले. हो चांगला बॉल डॉट येतोय. निर्धाव चेंडूची समता होतीये. धावा धाव फलकावरती 24. बॉल झाले 3. प्रदीप शॉर्ट रनअपने बॉलिंग करतोय. पंचांचा डाव्यापासून एक कोळेगाव एंड कडनं पुढचा बॉल. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये,
आता यष्टीरक्षक आणि स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये फलंदाज होतोय बाद. धक्का बसतोय दुसरा. अनिकेत चाललाय डग आउटला. धक्का बसतोय दुसरा. अनिकेत चाललाय डगआउटला. सलामीचा फलंदाज अनिकेत फारसं काही करू शकला नाही. त्याच्या बॅटमधून जवळपास बघायला भेटल्या. एकूण धावा 6 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. संघाची धावसंख्या एकूण 24. गडी बाद झाले 2. नवीन फलंदाज प्रशांत म्हात्रे. प्रशांत म्हात्रे आला. म्हात्रेला काहीतरी आता मारावं लागल. धावा फलकावरती थांबल्या. स्कोरबोर्ड थांबलाय 24 वरती. बॉल झाले एकूण 4. 2 बॉल बाकी आहेत. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा सजवतोय प्रदीप. शॉर्ट रनअप न बॉल फिरवतोय. बोटांचा वापर चांगला करतोय. क्षमता पुन्हा एकदा कोळेगाव एंडकडनं पंचांचा उजव्या बाजूने. हो म्हात्रेने मारलाय पहिलाच आणि तोही सापडलाय जाळ्यात. फलंदाज होतोय बाद. असं वाटलंच नव्हतं की हा झेल होईल. जेव्हा बॉल कलेक्ट झाला बॅटला स्वीट साऊंड पण एलिव्हेशन कमी. फलंदाज बाद. सलगचा दुसरा विकेट. बॉलवरती विकेट घेतली प्रदीपने. तर संघ मालक सौरभ पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 550 रुपयाचा कॅश प्राइज. आय थिंक त्यांचा 551 लकी नंबर आहे. त्यांचा आताच फोन आला होता आम्हाला. 551 रुपये प्रदीप साठी असतील. हो आता इथे अपील आणि पंचांचा स्पष्ट नकार. 2 मिनिटात विकेट. महत्वपूर्ण क्षणाला कमबॅक. 2 बॉल 2 विकेट आणि शेवटचा बॉल डॉट. तर राहिल्या कमबॅक प्रदीपचं खूप चांगलं. षटक संपन्न झालं. 3 धावाचा फलकावरती फक्त आणि फक्त 24. 8च्या सरासरीने 24 धावाचा फलकावरती. फलंदाजी करताना दुर्वी 11. पाणी घेऊन जाऊ शकता. पाणी जर हवा असेल तर पाणी घेऊन जाऊ शकता. प्लेयर डगआउट मधनच पाणी घेऊन जाऊ शकता. दुसरं कोणीही पाणी घेऊन जाऊ नका. शेवटच्या 6 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. नवीन गोलंदाज रिंकल आला आणि रिंकल साठी कॅश प्राइज असेल. विकेट हॅट्रिक साठी सौरभजी पाटील संघ मालक यांच्याकडनं रोख रक्कम 551 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आमचा मेन स्कोरर बघतोय ओमसाई MTC जे अतिश. त्यासोबतच अतिश कॅमेरामॅन त्यांचे प्रसन्न. काल आय थिंक राहुल होता. आज प्रसन्न आलाय. प्रसन्न अगदी प्रसन्न आहे. वरती मोबाईल घेऊन तो खूप खुश आहे. फटका चांगला इन्फुला क्लिअर केलाय. बॉल चालला स्वीपर कव्हरला. देऊन जाईल धावा 4. येतोय सूरज पाटीलचा चौकार.
सुरतचा षटकार या इनिंगचा दुसरा आलाय सुरतच्या बॅट मधून. धावा फलकावरती 36. 3 बॉल 36. रिंकल समोर आहे पुन्हा एकदा. सूरज 3 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. आलाय दुसरा आलाय 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 आणि चाललाय बॉल डीप मिड विकेटला सीमा पार. सलगचा दुसरा षटकार. सलग 2 धावा फलकावरती 42. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. हे षटक मागडं झालंय. 1 चौकार 1 दुहेरी 2 षटकार म्हणजे 18 आलेत. तिसराही. ओ व्हॉट अ शॉट. ग्रेट शॉट. सूरज पाटीलचा तडाखा आलाय. अजून एक षटकार. धावा फलकावरती 48. टूर्नामेंट हम देख रहे हैं नांदेडची बंडू पाटिल इनके स्मरणार्थ कोलगांव प्रीमियर लीग का पर्व देख रहे हैं. आई थिंक 5वां पर्व हम देख रहे हैं. 20 मैदान के अंदर भी टॉस हो रहा है. हमारे स्टेज के ऊपर देख रहे हैं वेद 11 के सामने डीपी 11 होगा. वहां पर धीरे जी संते उनके शुभ हाथों से टॉस किया जा रहा है. हेड किया कॉल और टॉस जीता है वेद ने. टॉस जीत के बॉलिंग की है. राहुल का कहना है कि टॉस पहले जीतेंगे फिर मैच जीतेंगे. अगली मैच होगी उनकी वहां पर. अभी देखते हैं वहां पर टीम होगी वेद और वेद के सामने डीपी. पर इस बीच हम मैच देख रहे हैं. सोलामध्ये एंटर झाले. एका बाजूला बघतो आपण प्रथम आणि अत्तर. प्रथम आणि अत्तर सगळ्याला प्रथम 10 सेकंडला अत्तर.
बॉल बघा मी सूचना करतोय, जेव्हा तुम्ही बॅटिंग करायला जाल तेव्हा बॉल डगआउट मधनं तुम्ही घेऊन जा प्लीज. कॉम्बॉक्स कडे या, तुम्हाला 24 बॉल मिळणारच नाही. बघा मी वारंवार ती सूचना केली आहे, 24 बॉल पाहिजे तर मॅच सुरू होण्याआधीच आपण कॉम्बॉक्स जवळ या, 24 बॉल घेऊन जा, अन्यथा तुम्हाला 24 बॉल मिळणार नाही. हा नियम आहे स्पर्धेचा, कारण की आपल्याकडे वेळ नाहीये. यानंतर आपल्याला अजून 5 ते 6 मॅच, त्यानंतर फायनल, सेमीफायनल, फायनल असे कव्हर करायचे आहेत. चला उलट मैदानाकडे जिथे करायचं आहे धावा. SP11 49 बॉलिंग ट्रॅकवरती आला पहिल्याच ओव्हरमध्ये सिद्धेश. उंचपुरा गोलंदाज, खांद्यांचा पूर्णपणे वापर मागच्या मॅच मध्ये. पहिलाच बॉल मारलाय आणि इथे झेल सुटलाय. ईशान कडनं झाली चुकी, लॉंगॉनला ईशानने केली चुकी. मिस्टेक्स आणि चुकी. एकच धावलाय, एकच धाव मिळेल असं वाटलं बॅट्समनला. ओम आय थिंक ईशान उभा, पण त्याच्याकडनं चुकी होणार नाही, पण ती चुकी झाली त्याच्याकडनं. बघा फिल्डर कुठलाही असू द्या, चुकी त्याच्याकडनं होत असते. माणूस चुका होणारच. 10 ते 12 बॉलांचा रनअप त्याने घेतला होता, पण झेल त्याला कॅरी करता आला नाही. झेल ड्रॉप झाला तो मात्र फलंदाज प्रथमचा अत्तर सगळ्याला सरकला. करायचं 49 आहेत, मोठे वर्ग मारावे लागतील. त्याच अनुषंगाने पहिल्याच बॉल पासून प्रथमने सुरुवात केली होती मोठ्या फटक्यांसाठी. सगळ्याला अत्तर. हो यॉर्कर बॉल खोदून काढला. वाईड यॉर्करला सन्मान देण्यासाठी खोदून काढण्यासाठी भाग पाडला, कारण की ह्या बॉलवरती कोणताच उत्तर नाहीये बॅट्समनकडे. सिंगल मिळेल फक्त, सिंगल स्कोरबोर्ड 2 वरती. दोघांनी फलंदाजांनी एका धाव्याने आपलं अकाउंट ओपन केलंय, संघाचं अकाउंट ओपन केलंय. 2 झाल्यात, करायच्यात 49. भल्या मोठ्या धाव्यांचा डोंगर उभा करायचा, फाईट द्यावी लागेल सामना जिंकायचा असेल. हो चांगला फटका आहे, सफल होऊन गॅप मोठी आहे, स्क्वेअरला घेतोय डीप मिड विकेटला. चांगली फिल्डिंग, रिले फिल्डिंग बघायला भेटतीये. बंटी पाटील यांचं आगमन झालं, त्याचं सहर्ष हार्दिक स्वागत. कोळगाव प्रीमियर लीग मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. बोलतोय पुन्हा मैदानाकडे. धावा जिथे झाला बघतो धाफलकावरती 4, 3 बॉल 4. पहिलं षटक सुरू आहे, पॉवर प्ले मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा बॉल हो सफल झालाय, फिल्डरला सापडवलंय. झेल ड्रॉप, डीप मिड विकेटला झालाय सोपा झेल ड्रॉप. सेकंडचा कॉल आणि आता दुसरी ही धाव. एका क्षणाला वाटलं हा झेल होतोय की काय. आई अगोदर प्रथमचा झेल सोडला ओमने, आणि आता झेल सोडलाय पुन्हा एकदा अनिकेतने. 2 योगदान मिळाले प्रथमला, पण फारसा फायदा घेता आला नाहीये. 4 बॉल झाले धावा फलकावरती 6 आहेत. मोठा फटका मारावा लागेल. पहिल्याच ओव्हरचा खेळ सुरू आहे, पॉवर प्ले सुरू आहे. इथे फटका चांगला आहे, टर्न डायव्हर्ट झालाय बॉल. ईशान आलाय, सेकंडचा कॉल दिलाय, स्ट्राईक सोडली, रन आउट. हा ना तू मे आता झालाय आउट, रन आउट झालाय. ओमची चांगली फिल्डिंग, चांगली फेकी, फलंदाज बाद. वल्लाह बेबी आणि अंडुगुंडू नको आपल्याला. आपल्याला मराठी गाणी पाहिजेत, हिंदी गाणी पाहिजेत, कोलिगीत गाणी पाहिजेत. धावा फलकावरती 7, गडी बाद झाला 1. नवीन फलंदाज झाला आता कलपट्टीवरती येतोय रमेश. जेवढा चांगला आवाज तेवढीच चांगली आता बॅटिंग करावी लागेल रमेशला.
शेवटचा बॉल. हो व्हॉट इज शो. इथे मात्र बॅटची एज घेतली आहे. एलिव्हेशन जमलं नाही. बॅटने चेंडूचा संपर्क नाहीये. का बॅटचा फ्लो होता. वेगाने बॅट फिरली होती अत्तरची. बॅटची कडा घेतली. वेगवान बॉल. बॅटची इनर आतली एज घेतली आणि सरळ स्पर्शकाच्या हातामध्ये फलंदाज होतोय. बाद धक्का बसतोय. सलगचा दुसरा. धावा फलकावरती एकूण 7 वरती थांबले. स्कोर बोर्ड करायचा आहेत 49. 7च झाल्यात म्हणजे अजूनही गरज आहे. येणारे बॉल शिल्लक असेल 18. गरज आहे 42ची. 14.00 सरासरीने आता धावायचं आहेत. धाव गती करायची आहेत. करायच्यात 42 बॉल बाकी आहेत फक्त आणि फक्त 18. हो सफल झाला. फटका तर चांगला आहे. गॅप मोठी आहे. बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरनं फिल्डर येतोय. चांगले फिल्डिंग. बॉल उचलून फेकतोय. तोपर्यंत 2 धावा. 2 स्कोअरवर पुढे जाईल 9 वरती. अजूनही 40 ची गरज आहे. 17 मध्ये 40. लक्ष माग नाहीये. पण मोठे फटके मारावे लागतील. बॅटिंग लाईनअप अजूनही चांगलं आहे. रमेशकडे अजून क्षमता आहे, ताकद आहे मोठे फटके मारायची. ओ लांब ठेवला फ्रॉम द बॉडी. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल तुमच्यावर दबाव टाकेल. एक डॉट बॉल तुमच्यावरती प्रेशर टाकेल. हा प्रेशर हटवायचा आहे तर मोठा फटका मारावा लागेल. 16 मध्ये 40 अजूनही करायचं आहेत. पुढची मॅच डीपी आणि वेद आणि डीपी मध्ये जा. हो 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 चांगला बॉल. इथे बॉल मागे चालला. आता काय घडतंय. पॉइंट गलीच्या मधून चाललाय. आउटफील्ड पास. लेग बायचा चौकार. वेद 11 आणि पुढची मॅच असणार आहे डीपी मध्ये. चावल 14. डॉट बॉल येतोय. इथं धावा सगळी स्कोर बोर्ड बघतोय. कोण 14 वरती धाव संघ थांबले. खरायचे 49 आहेत. अजूनही 35 ची गरज. बॉल झाले त्या ओव्हरचे 5. 13 मध्ये 35. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा अनिकेत समोर फलंदाज रिंकेश. हो बॅटची कडे घेतली. मागे चाललाय. गरंगळत फिरतोय बॉल. यष्टीरक्षक सूरज येतोय. चांगली फिल्डिंग होते. सिंगलने स्कोर बोर्ड. डॉट बॉल येतो. सॉरी माफ करा. डॉट बॉलने षटक झालंय संपन्न. दुसरं आणि धावा बॉल स्थगित. 14. अजूनही गरज 12 मध्ये 35 ची.
हा 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 शेखरला पाठिंबा लॉंग ऑनला शेखर लॉंग ऑफला विशाल डीपला स्क्वेअर लेग डीपला मिड विकेट वाईडिशला काउ कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफ सजत थर्ड मॅनला पण फिल्डर एक बघतोय शॉटला फाईन लेग शॉटला गलीमध्ये फिल्डर शॉर्ट स्वीपर मध्ये मांजरे काका त्याच नंतर शॉटला डीप एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कलच्या आतमध्ये पहिलाच बॉल फटका चांगला आहे डीप स्क्वेअर लेग सज्ज प्रोडक्शन एकाच हाताने बॉल अडवला उचलून फेकतोय सेकंडचा कॉल आणि विकेटचं पतंग आता सॅक्रिफाईस रिंकेशला करावं लागतंय आउट होतोय रिंकेश रनआउट संधीमध्ये मिळते अजून एक विकेट खूप चांगलं आहे आता बॉलिंग खूप चांगली केली आहे या अगोदर 43 धावा मात्र डिफेंड करता आला नव्हत्या त्या मात्र दुबई 11ला 4 ओव्हरमध्ये आता 4 ओव्हरमध्ये तो संघ मात्र डिफेंड करतो 49 धावा सध्या बॉलिंग चांगली डॉट बॉल धाव संघाचा बॉलकावरती 15 अजून 34 ची गरज 10 मध्ये रमेश साठी हाय बॉल चांगला पायावरती बॉल लागतोय थर्ड मॅनला बॉल ट्रॅव्हल होतोय चांगली फिल्डिंग डॉट बॉल 9 मध्ये 34 ईशानची बॉलिंग चांगली 3 मध्ये 21 त्याने खर्च केली सध्या तरी अजून 2 षटकार तरी मारावे लागतील रमेशला रमेशकडे क्षमता आहे पण सध्या तो शांत आहे सर्वच बॉलरने त्याला शांत ठेवलंय मोठा फटका मारावा लागल हो मारलाय स्क्वेअर लेगला हो 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 झाली मिस्टेक सिद्धेश कडनं फायदा घेता आला नाही हाईट त्याची खूप उंच पुरा खेळाडू आहे पण त्याच्याकडनं झालाय बीट झेल त्याच्याकडनं होतोय ड्रॉप त्याच्या हाताला स्पर्श करून आय थिंक बॉल सीमा रेषेच्या बाहेर साधावा चार बॉल 21 गरज अजूनही 28 ची 8 मध्ये 28 पहिली मॅच ही अगदी क्लोज काउंटरला ते हरले होते SP11 6 मध्ये 11 ची गरज होती पहिलाच बॉल नो आला होता फ्रीडचा बॉल होता फायदा घेता नव्हता आला एलबी ब्रदर्स विरोधामध्ये ती मॅच होती त्या मयूरने 10 धावा डिफेंड केल्या 6 मध्ये आता गरज आहे 7 मध्ये 8 मध्ये 28 क्रॅम्प थोडस जाणवतोय शेवटचा हॅलो 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 डॉट बॉल येतोय षटकारानंतरचा कमबॅक करणारा बॉल आपण बघतोय ओमचा इथे मात्र चांगला फटका ड्राईव्ह केल्या बॉलला स्क्वेअरला घेतो डाऊन दी बॉल सिद्धेश येतोय बॉल वरती सिंगल स्कोअर बोर्ड पुढे जाईल 22 6 बॉल आणि 27 म्हणजे 5 षटकार 5 मोठे फटके आता मारावे लागतील फलंदाज रमेशला
22. रन 22 झालेत बोललो, 27 पाहिजेत. सूरज पाटील असं काही करू नका, 27च पाहिजे ते आम्हालाही माहिती आहे. चला सूरज पाटील, कॉल येतोय बंटी पाटील कडनं, शेखरला ओव्हर द्या. तुमच्याकडे अनुभवी खेळाडू आहे शेखर संते, पण सध्या त्याच्याकडे प्रॅक्टिस नाहीये. शेखर संतेला माहिती आहे प्रॅक्टिस मेक परफेक्ट, पण ते प्रॅक्टिस करत नाहीत तरी सुद्धा मैदानामध्ये उतरलेत. 6 मध्ये 27, 4 फिल्डर ऑन साइडला. डीपला स्कोअर आहे, डीपला मिड विकेट, वाईड इज लॉंग ऑन लॉंग ऑफ. 6-27. सूरज रमेश, ओ हो सूरजचं स्वागत, षटकार येतोय पहिल्याच बॉल वरती. वॉट शॉट, जबरदस्त रमेशने मारलाय षटकार. थांबावं लागेल रमेशला, थांबावं लागेल. अरे आता इथनं काहीतरी कान मंत्र दिलाय, काहीतरी विचार मांडलेत. शेखर संतेचा अनुभव आता काहीतरी सूरज पाटीलला आलाय. सूरज पाटीलच्या चेहऱ्यावरती स्मित असते. षटकार मारलाय पण शेखरचं कान मंत्र काम करून जाईल का? 5 मध्ये 21. जर आता मोठा फटका आला तर मॅचचा रंग रूप सर्व काही बदलेल. रमेश, हो यॉर्कर बॉल आणि यष्ट उद्ध्वस्त ब्रह्मास्त्र. शेखर संतेचं कान मंत्र कामाला आलंय. फलंदाज झाला बाद. रमेश चाललाय डगआउटला. रुपयाचं आशिषजी पाटील, कोळेगाव प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक आशिष पाटील यांच्याकडनं बालाजी. जर 3 बॉल 3 रिव्हर्सचे चौकार मारले तर रोख रक्कम 571 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आता हा कॅश प्राइज तरी कोणत्या प्रकारचा मला माहित नाही, पण 571 रुपये. हो बालाजीचा पहिलाच बॉल हवेमध्ये, डीप स्क्वेअर लेग आलाय. जजमेंट चुकलाय सिद्धेश कडनं, मिसफील्ड. दुसरा झेल सोडलाय सिद्धेशने. सिद्धेश कडनं या चुका मात्र खूप कमी बघायला भेटत, पण सध्या तो यावेळेस चुकी करतोय, मिसफील्ड करतोय, झेल ड्रॉप करतोय. असं काम जमणार नाही, फिल्डिंग चांगली करावी लागेल, सुधारावी लागेल. चला वेद 11 राहुल आपलं डिसिजन द्यायचं. वेद 11 सचिन, डिसिजन काय तुमचं? बॉलिंग डॉट बॉल आणि आता बॉल शिल्लक असेल या ओव्हरचा फक्त 2 बॉल मध्ये 20 करायचा. 2 षटकार 2 चौकार 2 नो बॉल टाकावे लागतील सूरज पाटीलला, पण ते सूरज पाटील कडनं बघायला भेटेल का? बॅटिंगही चांगली करावी लागेल. सेकंडला फलंदाज आपण बघतोय सूरज. 2 बॉल 20. बॉल हवेमध्ये पुन्हा एकदा. फिल्डर दूरवर नाही, तो प्रयत्न करेल पण पहिल्याच टप्प्यावरती. त्यालाही माहिती आता फार वेल झाला, मोठा फटका मारूनही काय बिघडणार नाही आमचं. आणि शेवटचा एक बॉल 19 ची गरज. हो डॉट बॉल आणि सामना संपन्न. सौरभ पाटील यांचा SP11 संघ या स्पर्धेतनं मात्र आता बाहेर होताना दिसेल, कारण की सलग 2 सामने हरलेत. 3 मॅच होत्या, 3 मधून 2 तरी जिंकणं तुम्हाला अनिवार्य होतं, पण 2 सलग सामने गमावलेत आणि या स्पर्धेमधनं टाटा बाय बाय झाला.